मनोरामध्ये महाराज उभे होते। त्यांना अचानक काहीतरी असं वाटलं की अरे आपल्याला महत्त्वाचं एक पत्र लिहायचं आहे। तर अभ्यासाच्या दृष्टिकोनाने याला म्हणलं जातं राणी वसा, पण हा राणी वसा नाही आहे। त्यांच्या देखरेखीखाली ह्या गोष्टी होण्याकरता हा भाग निवडलेला असण्याची शक्यता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वेंडर वेलाच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा जो व्हिडिओ होणार आहे तो मी मराठीमध्ये करण्याचे ठरवलंय, कारण की आमची स्वारी आज निघाली आहे रायगडाच्या दिशेने। तर महाराजांचा गड बघायला चाललोय आपण। आपल्यासोबत अजून एक व्यक्ती अशी जोडणार आहे जी आपल्याला रायगडाची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर त्यामुळे मी ठरवले की आजचा हा ब्लॉग मराठीतूनच झाला पाहिजे। अजून एक नवीन गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये अशी होते की हा जो तुम्ही काळोख बघत आहात तो सकाळचा काळोख नाहीये। मोस्टली कसं आम्ही अर्ली मॉर्निंग राईड्स करतो, पण आता रात्रीचे चक्क 8 वाजलेत आणि आम्ही 8 वाजता निघालोय आज, आणि उद्या सकाळी गड सर करायचं निर्णय झालाय, आणि तो पण रोपवेने करणार आहोत आम्ही। तर हा व्हिडिओ माहितीने भरपूर असणार आहे, तर नक्की पूर्ण पहा। महाराजांबद्दल तुम्हाला खूप काही या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल, आणि मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण चाललोय कर्जत मार्गे। ऍक्च्युली 3 बाईक्स आहेत, मी आहे, अभिषेक आणि तिवारी आहे, आणि अजून 2 जण आपल्याला पुढे कर्जतला भेटणार आहेत। तर असं आम्ही टोटल 5 जण आहोत, आणि कदाचित प्रतापगडही करण्याचा प्लॅन आहे। सो बघूया की कसा आम्हाला वेळ मिळतोय आणि कसं सगळं होतंय मॅनेज। तर चला आता डिस्टन्स कव्हर करूया फटाफट आणि पोहोचूया कर्जतला। बाय, मैं चला तो तुझे गोलमाल जैसा बाइक हो गया वो। चलो डिनर करते हैं। पहिल्या ट्रिप असते ना, तुला खाली लावायचं टेबल आहे, तिथे पेन आहे, फॉर्म दिले की बरोबर नावं टाकायची। शैलेश रमाकांत सातपुते। आजची ही तुमच्याबरोबरची 291वी ट्रिप आहे। नुसतं गडावर मजा म्हणून येत नाही, आपण काहीतरी त्या मार्गून दुसऱ्यांना माहिती देणं, इतिहासाबद्दल माहिती सांगणं हा दृष्टिकोन आपण ठेवलेला आहे।
आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आपण जर बघितलं तर अभ्यासाच्या दृष्टिकोनाने याला म्हणलं जातं राणीवसा, पण हा राणीवसा नाही आहे. महाराजांच्या निधनानंतर इथं 4 राण्या हयात होत्या आणि जर हे बघितलं तर 6 राण्यांचे महाल आहेत. त्यातले 2 जे महाल आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि बाकीचे जे पुढचे आहेत 4 तून दुसरीकडे जायला आतूनच रस्ता आहे. मग हे काय असणं शक्यता आहे, तर ही कचेऱ्या असण्याची शक्यता आहे. त्यातला हा जो पुढचा भाग आहे इथं पूर्णपैकी संपूर्ण त्यांची बसण्याची व्यवस्था, मागं आरामाची आणि त्याच्या मागं शौचालयाची व्यवस्था. पण त्यातलं जे 4 राण्यांचं होतं ते एकमेकातून आत जाण्यासाठी मार्ग होता, पण ह्याला मार्ग नाही आहे. ह्याला जायचं असेल दुसऱ्या दालनात तर बाहेरून जावं लागतं. तर आता इथं काय असण्याची शक्यता आहे, पहिली गोष्ट म्हणजे जे इथं राहणारी लोक किंवा काम करणारी लोक आहेत त्यांच्याकरता जेवण बनवण्याची व्यवस्था. इकडची जी साईड असेल तर आपण बघितलं तर वायव्य दिशा येते तो भाग, तर ती धान्य कोठारासाठी खूप चांगली असते. आपण जिथे नाणी ओतण्याचं जे आहे किंवा काम बनवायचं, शिवराई किंवा जे नाणी बनवण्याचं काम करतात ते कदाचित इथं केलं जातं. पण हे जी एक रत्नशाळा म्हणजे जर जे केलेल्या शिवराई आहेत किंवा जी नाणी आहेत ती ठेवायची कुठं, त्याचं एक दालन वेगळं आहे. पण आता एक जर बघितलं तर आपण ह्या दरवाज्यातून आत आल्यानंतर त्या पूर्ण भिंतीमध्ये एकच दरवाजा आहे, म्हणजे त्याच्या बाजूला आपण आत आलेला महाराजांचा वाडा आहे. त्यामुळे तिथं एकदम कडेकोट बंदोबस्त असणार. मग त्यांच्या पाहऱ्या म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली ह्या गोष्टी होण्याकरता हा भाग निवडलेला असण्याची शक्यता आहे. मग इथं काम करणाऱ्या लोकांना चुलीची व्यवस्था, बसण्याची किंवा बसण्यासाठी जागा किंवा पाणी जवळ पटकन पाहिजे म्हणून अशी काय हौद किंवा जर बाकीचा निखारा किंवा तो काही परत घाण टाकायची असेल तर तो पूर्ण ते ह्याच्यामध्ये तो पाय झाला पाहिजे. आणि हे सगळे दिवड्या जे आहेत इथं पंथी किंवा मशाली लावण्याची जागा, पण धूर पण जास्त झाला नाही पाहिजे, कारण त्या टायमाला किती हे असेल बंदिस्त ते सांगता येत नाही. मग इथं तुम्हाला जेवढं सोनं मिळालं जायचं किंवा जे काही मिळालं जायचं, चांदी मिळाली जायची, तेवढं तिथपर्यंत चेक केलं जाणार, तेवढा तो गोळा इथं येऊन त्याची नाणी पाडली जाणार आणि तेवढ्या ह्याच्यामधून थोडंसं परत त्याचं माप घेऊन ते रत्नशाळेमध्ये किंवा त्या आपण आता जी जागा बघणार आहोत तिथं ते ठेवलं जायचं. तर आपण ज्या भागात आहोत फक्त हे खाजगी लोकांसाठीच ह्याचा वापर केला जायचा. ह्याच्या इथं एक दरवाजा आहे, तिथं पूर्णपैकी त्यांची सगळी तपासणी केली जायची आणि मग त्यांना आज सोडलं जायचं. महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीसाठी ही जागा ठरलेली असते. तर हे जे 2 आपल्याला चौथरे दिसतात ह्याच्यामध्ये एक महाराजांचं वस्त्र जिथं ठेवली जायची ती आणि दुसरं आहे ते शस्त्र, जिथे शस्त्र ठेवली जायची. म्हणजे महाराजांचा वाडा तिथं आहे, पण महाराज जेव्हा स्नान बिन करून आले की पहिल्या देवाला यायचे, तर ते देवघर आपल्याला दिसतंय समोर. वास्तुशास्त्राच्या पद्धतीने जर बघितलं तर ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर. आपण ज्या टायमाला पूजा करत असतो तेव्हा आपलं तोंड उत्तरेकडे पाहिजे, देवाचं तोंड दक्षिणेकडे चालतं. मग ते देवघरातून संपूर्ण पाया बिया पडून सगळं त्यांची पूजा झाली की इकडे येऊन वस्त्र परिधान केले जायचे, नंतर शस्त्र घेतली जायची आणि मग त्या दरबारात बसले जायचे. ह्या समोरच्या मनोऱ्यामध्ये महाराज उभे होते. त्यांना अचानक काहीतरी असं वाटलं की अरे आपल्याला महत्त्वाचं एक पत्र लिहायचं, म्हणून ते येर झारा घालत असतानाच त्यांनी तिथल्या असलेल्या एका हुजऱ्याला सांगितलं, म्हणजे तिथे असलेल्या पारेकराला सांगितलं की बाळाजी आवजींना घेऊन या, मला एक ताबडतोब पत्र व्यवहार करायचा आहे, तो ते पत्र लिहायचं आहे. त्यांनी तसंच बाळाजी आवजींना सांगितलं आणि बाळाजी आवजी तिथून आले. फक्त एवढंच त्यांना महाराजांना दिसलं की बाळाजी आवजी आलेले आहेत आणि त्यांनी पत्राला सुरुवात केली. खूप महत्त्वाचं कदाचित पत्र असण्याची पण शक्यता आहे आणि ते पत्र महाराज सांगायला सुरुवात झालेली आहे. सांगता सांगता कदाचित 15 ते 20 मिनटं झालं असेल. संध्याकाळचा टाईम असल्यानंतर थोडा अंधार पडत गेलेला आहे आणि ज्या टायमाला पत्र पूर्ण झालं त्या टायमाला महाराजांनी आता बाळाजी आवजींना सांगितलं की तुम्ही आता ते पत्र मला वाचून दाखवा. त्या टायमाला
त्याचा जो पारेकरी तिथं होता किंवा मशाल धरून जो होता तो आता पुढं सरकवला. बाळाजी अवजींना वाचायचं त्यामुळे त्यांनी उजेड म्हणून पुढं केला. पण त्या पत्रावर किंवा त्या कागदावर काहीच लिहिलेलं नव्हतं. साधा एक पेनाचा रेख किंवा त्या ह्याच्या लेखणीचं काही लिहिलेलं नव्हतं. मग अशा टायमाला त्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली बाळाजी अवजींनी. आणि मग तो माणूस हसला, ज्यांनी मशाल धरली होती तो हसला. हसल्यानंतर महाराजांना राग आला की एवढं महत्त्वाचं पत्र बाळाजी अवजी वाचतायत आणि हा हसला का, म्हणून लगेच तिथल्या तिथं त्यांनी त्याला थोडेसे ओरडले. पण त्याच टायमाला बाळाजी अवजींनी सांगितलं की महाराज तुम्ही मला बोलवलं, पण मी येताना कागद आणला, पण जी लेखणी होती ती आणायची विसरलो. पण ते संपूर्ण पत्र मी माझ्या स्मरणात पाठ केलं किंवा ते लक्षात ठेवलं गेलं आणि ते मी आता तुम्हाला वाचून दाखवलं. ते जसंच्या जसं पत्र त्यांनी परत लिहिलं, त्यांच्या जागेवर येऊन त्याच्या प्रती काढल्या गेल्या असतील आणि मग ती जी घडलेली घटना ती इथं. मग त्याच्यानंतर त्यांचे जे स्मरणशक्ती त्यावेळेच्या लोकांची जी बुद्धिमत्ता एवढी होती की त्या बाळाजी अवजींना त्यांनी नंतर पालखीचा मान दिला. हा दुसरा मान. पहिलं जिजाऊ मासाहेबांना तो होताच, मासाहेबांची पालखी यायची, पण दुसरा पालखीचा मान गडावर येण्यासाठी तो बाळाजी अवजींना तिथं दिलेला आहे. परंपरेने ह्याला बाजारपेठ म्हटलं जातात. हे जी रचना जी आहे ती एक दुकानाचं जसं माप आहे हेच माप 22 दुकानांमध्ये आणि इकडच्या 22 अशा 44 दुकानांमध्ये. पण आता ह्या बाजारपेठेचं महत्त्व असं आहे की ही बाजारपेठ नसून ही घाऊक व्यापारपेठ. म्हणजे आता मुंबईला आपण जसं बदलापूरवरून माल आणायला जातो मुंबईला आणि तो होलसेलमध्ये उचलतो आणि मग आपल्या दुकानात खरेदी करायला ठेवतो, म्हणजे तेवढं आपल्याला मार्जिन मिळतं. मग आता ह्याचा एक कोणतरी प्रमुख पाहिजे. मग ज्या टायमाला राजधानी झाली रायगड ही, त्या टायमाला नागप्पा शेट्टी नावाचा एक व्यापारी होता की त्याला ह्या संपूर्ण भागाची माहिती होती, व्यापार कसा चालवायचा. त्यामुळे महाराजांनी त्याला ही जबाबदारी दिलेली आहे. जेव्हा नागप्पा शेट्टींनी हे दुकान किंवा ही बाजारपेठ चालवायला घेतली, त्यांनी काय केले, प्रत्येक भागातले व्यापारी इथं स्थायिक केले. स्थायिक म्हणजे ते इथं राहत नसते. हा दररोजचा जरी बाजार असला तरी कामकाज सकाळी तेवढ्या 9 ते 6 किंवा 9 ते 5 ह्या वेळेतच असण्याची शक्यता आहे. पण इथं काम करणारी माणसं असायची 3. एक ह्या पहिल्या भागामध्ये असलेला एक कारकून की जो व्यवहार करायचा, जो लिकनिक करायचा, तो मधला जो रूम आहे ही स्टोर रूम आहे की तिथं माल सॅम्पल ठेवले जायचे कामाचे, आणि तो देखरेखीखाली तो एक माणूस, आणि मागच्या बाजूला आणखी एक जे आपल्याला रूम दिसते ती त्यांची आराम करण्याची किंवा जेवणाची किंवा थोडंसं गप्पा गोष्टी करण्याची ती व्यवस्था. आता ह्या दालनामध्ये समजा सुरतचा माणूस आहे आणि तिकडच्या भागामध्ये बुलढाणाचा माणूस आहे. आता त्या बुलढाणा किंवा त्या भागामधल्या कोल्हापूरवाल्यांनी जर काही मिरची आणली असेल, कोणी गहू आणले असेल, कोणी काय धान्य आणलं, दुसरं काय असेल, तर तो काय करणार, इकडं येणार, ह्या माणसाचे व्यवहार करणार. तू काय आणले बाबा, माझ्याकडे आता डाळ आलेली आहे. मग त्या डाळीचा संपूर्ण व्यवहार करून ते सॅम्पल चेक केलं जायचं. मग ह्या जे कारकुनी कामं आहेत त्यांची ती विक्री व्हायची, इथं त्यांचं ते मोहर घेतला जायचा. मग ते सगळे स्टॅम्प करून आतमध्ये जो आपण आत्ता बाळाजी अवजींचा जो संपूर्ण जो वाडा बघितला त्या वाड्यामध्ये तिथं कामकाज केलं जायचं आणि त्यांना मग ते चलन दिलं जायचं. म्हणजे फक्त बोलणी आणि सॅम्पल हे फक्त ह्या भागात असायचे. महाराजांचं निधन झालं त्या टायमाला संभाजीराजे हे विशाळगडावर किंवा पन्हाळगडावर होते, त्यामुळे त्यांना ती माहिती नंतर काय. त्या टायमाला राजाराम महाराज येत होते आणि मग जेव्हा निधन झाल्यानंतर महाराजांना ह्याच ठिकाणी बडा अग्नी दिला गेला. बडा अग्नीचा अर्थ असा असतो की कुठलीही विधी न करता केलेला डायरेक्ट आपण अग्नी दिला जायचा, तो महाराजांना दिला गेला. बाकीचे गडावरचा राजा गेल्यानंतर हे दरवाजे गडावरचे बंद केले की ते बाहेर कळू नये शत्रूला किंवा कुठल्या, म्हणजे आक्रमण पण लगेच होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराज गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी
ही गोष्ट बाहेर पडली गेली की महाराजांचं निधन झालं. संभाजीराजे जेव्हा गडावर आले आणि त्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी तो पहिला दिवस मानून मग तो दावा केलेला. तो सगळा जो विधी जो होता दहावा 13वा किंवा तो सगळा ह्या भागात झालेला आहे. ही धर्मशाळा आता आपण जो बसलो ती धर्मशाळा. या धर्मशाळेमध्ये जसं आपल्याला 10 दिवसामध्ये येणारी माणसं भेटायला येतात घरी आणि आपण बसतो, तसं महाराजांना पण तिथं भेटायला यायचे किंवा ह्या भागात यायचे. इथं महाराज येऊन बसायचे आणि मग ते सगळे 10वा 13वा जी बाकीची विधी आहेत ती इथं झालेली आहे. इतिहास हा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवावा, नाही तर चांगला असं नाही झालं पाहिजे. आणि त्या काळामध्ये ही मशीद लांबून दिसल्यामुळे आक्रमणं कमी झालेली आहे. तरपर्यंत बांधकामच चालू होतं. मग त्या बांधकामामध्ये हिरोजी इंदुरकरांनी खूप, आणि हे असंच बांधकाम प्रतापगडच्या देवीचं मंदिराचे उद्या आपण बघणार आहोत, म्हणजे ते पण बांधकाम हे हिरोजी इंदुरकरांनीच केलेलं आहे. मग सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय भेट म्हणून किंवा बक्षीस म्हणून काय तुमचं असेल ते सांगा. तेव्हा ते म्हणले की नाही, मी जे काही माझी शिळा नावाची आहे ती आणलेली आहे, त्याच्यावर तुमचे पदस्पर्श लागले पाहिजे. नंतर महाराजांनी कदाचित त्यांना तेवढं देणगी किंवा जागा किंवा काही दिलं असेल, पण त्यांचा तो मान राखला आणि ती जागा तिथं फक्त गडावर कोणाची नावं कोरलेली नाही, फक्त त्या हिरोजी इटलकर त्याच्यानंतर इंदुलकर झालेलं आहे. अशा नीट जर आपण बघितलं अभ्यासाच्या ह्याच्याने मोडी लिपी आहे ती, शेवेचे धाई तत्पर हिरोजी इटलकर. त्या इटलकराचा नंतर शब्द परंपरेश होऊन तो इंदुलकर झालेला आहे. तर ती जागा आहे. ह्याला टकमक टोक म्हणलं जातं. म्हणजे गडावरचं कडेलोटाची जागा. पण असं म्हणलं जातं की महाराजांच्या काळामध्ये कडेलोट झाला आहे किंवा ह्याला फेकून दिले किंवा शिक्षा केलेली आहे. पण त्यावेळेस कडेलोट हा फक्त संभाजीराजांच्या काळात झालेला आहे. महाराजांच्या काळामध्ये कधी कडेलोट झालेला नाही. आणि त्यावेळेस कडेलोटाची पद्धत जी होती ती आणखी वेगळी होती. म्हणजे असं कोणाला धरलं आणि टाकून दिलं कड्यावरून अशी नव्हती. त्याचा गुन्हा जेवढा जास्त त्याला समजा आता कडेलोट झाला आहे तर त्याच्यावर तो शिक्कामोर्तब करायचे, कागदपत्राच्या सहित तो सगळा हे झालं की त्यांच्या नातेवाईकांना बोलवायचे. मग त्याला पोत्यात टाकायचे. पोत्यात टाकून त्याला ते पूर्ण सील करायचे. सील केल्यानंतर त्याच्यावर मोहर मारला जायचा आणि ते पोतं ह्या टकमक टोकावर आणून त्याला भाल्याच्या ह्याच्याने टोचून देऊन ढकलून द्यायचे. ते पोतं जेव्हा खाली पडायचं टकमक टोकावरून तेव्हा खालच्या पारेकरांनी ते पोतं परत वर घेऊन त्या दरबारात यायचे आणि मग त्याची खातरजमा करायची की तो मेला आहे का नाही, का हा नुसतीच हाडं तुटली आहेत, का तो जिवंत राहिला आहे. ते सगळं हे झाल्यानंतर ते पोतं तोडलं जायचं. त्याच्यानंतर त्याला बाहेर काढलं जायचं आणि जर मरण अवस्थेत असेल किंवा तो मेलेला अवस्थेत असेल तर ती बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन टाकायची. पण महाराजांच्या काळामध्ये कधी असं झालेलं नाही. गावाचं नाव आहे निजामपूर, पण त्याला नंतर छत्री निजामपूर म्हणायला लागलेलं. ह्याचं कारण असं की अजून आपण आत्ताच इथे एवढा वारा येतो आहे तर पुढे गेल्यानंतर ह्याच्याहीपेक्षा मोठा जोरदार वारा आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला असेच महाराज त्या टकमक टोकावर पाणी करण्यासाठी गेली होती. त्यांच्या मागं छत्र घेतलेला माणूस तो त्या वाऱ्याच्या ह्याच्यावर छत्री घेऊन उडला. असं म्हणलं जातं की महाराजांनी सांगितलं की ती छत्री सोडू नकोस. जसा जसा वारा कमी होत गेला तसतसा तो त्या गावात उतरला. त्या गावाचं नाव निजामपूर. पण तो उतरला छत्री घेऊन म्हणून ते छत्री निजामपूर. पण काही कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख असा सापडतो की त्या निजामाचा तिथं पूर्ण पहारा होता. त्याच्या निधनानंतर त्या निजामाची छत्री बांधली गेली त्या थडग्यावर आणि तिथं त्या छत्री निजामपूर असं ते आलेलं आहे. म्हणजे ह्याला काही गोष्टी काल्पनिक, काही गोष्टी कोणीतरी असे केलेल्या असं ह्या टकमक टोकाचं आहे. पण टकमक टोक हा खालून जसं बघितला की एक तो नजरेत भरतो, अरे आता शक्य नाही, आपण जर घेतलं की ह्याच्यावरून आपल्याला फेकून देणार आहेत. त्यामुळे कोणाचीच अशी हे व्हायची नाही की मी काहीतरी गुन्हा करेल. त्यामुळे हे टकमक टोकाचं वैशिष्ट्य होतं. तसं हिरकणी बुर्जावरून कोजागिरीच्या पौर्णिमेला ज्या दिवशी ती उतरली मुलासाठी तेव्हा कोजागिरी पौर्णिमा होती
आणि ते जे समोर दिसतात ते 2 दरवाजे आता उतरताना आपल्याला दिसतील. ते जे 2 बुरुज, जय आणि विजय बुरुज तो आणि महादरवाजा, ह्या बुरुजामधून ती जेव्हा एकदा वर आली की सूर्यास्तानंतर दरवाजे बंद व्हायचे. आणि त्या कोजागिरीच्या त्या गडबडीमध्ये तिला कळालं नाही की आता सूर्यास्त झाला. जेव्हा तोफांचे आवाज आले तेव्हा ती खाली उतरताना दरवाजे बंद झालेले. मग तुम्हाला मी मगाशी राणी वसा म्हणून दाखवला तो मेणा दरवाजा. त्या मेणा दरवाजाच्या मागच्या बाजूला एक बाग होती आणि तिथे स्त्रियांचा वावर जास्त होता, म्हणून ती त्या मार्गे खाली उतरली. आणि त्या कड्याला नाव नंतर दुसऱ्या दिवशी महाराजांनी हिरकणी बुरुज म्हणून दिलेलं. बाईकची हालत कर्व्ह जे आहे ते जरा जास्तच एक्स्ट्रीम आहेत त्या रोडवर.